चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते। खरं तर आपण आता 2024ला बाय म्हणणार आहोत आणि 2025चं स्वागत करणार आहोत. गेलेल्या वर्षाने काय दिलं आणि काय घेऊन गेलं ह्याचा हिशोब कुठेतरी करत असताना जे निसटून गेलेलं आहे ते आपलं नव्हतं आणि जे आपल्या मुठीत आहे ते आपलं आहे असं समजून आपण आपला पुढचा प्रवास अगदी हसतपणे करावं. त्या संदर्भाने एक कविता मी ह्या ठिकाणी केलेली आहे. यावर्षी हे केले पुढे हे करावे, यावर्षी हे केले पुढे ते करावे, संकल्प सारे कृतीत आणावे. ह्याच्यासाठी हे केले त्याच्यासाठी ते केले, ह्याच्यासाठी हे केले त्याच्यासाठी ते केले, कुडत न बसावे. सढळ हाताने मोठ्या मनाने कष्ट सारे विसरून जावे. हे माझे ते माझे अशा अहंकारात न बुडावे. हे माझे ते माझे अशा अहंकारात न बुडावे. आयुष्य वाहते म्हणून बेचैन न व्हावे. आयुष्य वाहत आहे म्हणून बेचैन न व्हावे. ओंजळीत उरेल तितकेच आपले म्हणावे, तितकेच आपले म्हणावे. हे जीवन जगत असताना खरं बेरीज वजाबाकी म्हणजे हा थोडासा गणिताचा भाग आहे. आपल्या आयुष्याची वजाबाकी होत आहे असं जर म्हणत राहिलो तर नक्कीच नकारात्मक किंवा एक काय म्हणतात त्याला निगेटिव्हिटी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये येईल आणि माझ्या आयुष्यात बेरीज होत आहे ही एक पॉझिटिव्हिटी घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे. ह्या वर्षांनी मला काय दिलं यापेक्षा मी या वर्षात काय केलं, नवीन आणि चांगल्या गोष्टी कोणत्या मी अंमलात आणल्या ह्याचा थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येईल. किंवा असं म्हणू नये की बाबा मला म्हणजे माझ्या आयुष्यात ह्या वाईट गोष्टी घडल्या किंवा असं झालं, त्याचा थोडासा आढावा जरी घेतला तरी एक पॉझिटिव्ह वेने घेतला पाहिजे की ठीक आहे माझ्याकडनं हे मायनस झालेलं आहे आणि मग हे मायनस झाल्यानंतर किंवा कुठंतरी गोष्टी माझ्याकडून थोड्याफार राहून गेल्या किंवा काहीतरी चुकत गेल्या असतील तर मात्र 2025ला ती संधी आपल्याला आहे की त्यामध्ये आपण दुरुस्ती करून अगदी छान पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगू शकतो. किंवा मग असंही आहे बघा की कुठंतरी आपल्या काही व्यथा असतात आणि त्या व्यथाची पुनरावृत्ती जर आपण करत गेलो किंवा त्या सांगत बसलो तर त्या व्यथा वाढत जातात. आणि जर त्याचा स्वीकार केला, जेव्हा आपल्यात स्वीकार भाव असतो तेव्हा बऱ्याच जगणं जे असतं ते सोपं होऊन जातं. कोणी काय केलं, कोणी काय दिलं, कोणी कशा पद्धतीने वागलं, कोणी किती त्रास दिला यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुणाला किती मदत केली, आपण कशा पद्धतीने वागलो किंवा आपण कुणाला किती दुखावलेलं आहे किंवा कुणाच्या किती उपयोगात आलेला आहे याचा जर आपण हिशोब केला तर मात्र ज्या काही सात्विक सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्यासोबत घेऊन पुढे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. आणि ज्या गोष्टी थोड्याशा नकारात्मक आहेत, थोड्याशा राहून गेलेल्या आहेत किंवा केलेलंच न बरं असं वाटलेलं आहे त्या तिथंच सोडून आपल्याला आपल्या ओंजळीत जितकं सुख आलेलं आहे ते सुख घेऊन दुःखाचं जर आपण आठवण करत राहिलो तर दुःख तसंच पुढं आपल्यासोबत चालत राहील. आणि जर आपण दुःखद गोष्टींचा हात सोडून सुख हे उंजळीवर जरी असेल तर ते पुढं घेऊन जगत गेलो तर कदाचित जगणं हे फार सोपं, सुंदर, आनंदाचं होईल. म्हणून थोडं प्लस मायनस उणं दुणं किंवा तुझं माझं किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या जरी गोष्टी घडत असतील तरीसुद्धा ह्या वळणावरती एक 2 वळी मला आठवतात.
भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. स्वयंभाव.